तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि ऊन पण आलेलं आहे छान. तर आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे आलू पराठे. तर त्याचीच आता तयारी करत आहे. तर इतकी गरमी होत आहे, भरपूर अशी गरमी आहे किचनमध्ये, तर खूप गरमी होत आहे. तर आता मी ठेवलेला आहे चहा, ब्लॅक टी, आणि मी इथे आलू पण छान उकडून घेतलेले आहेत आणि पीठ पण मळून ठेवले. म्हणजे जितकं पीठ छान मुरलं ना तेवढं आपले पराठे पण छान होतात. तर चला आता चहा घेते. मुलं आणखी उठलेली नाही आहेत, ती झोपलेलीच आहेत. आणि कपड्यांचा पसारा असा पडलेला आहे आणि हे एवढं सामान. चला याचाही काही बंदोबस्त करूया. चला चहा बनवून घेते आता. हे आलू छान उकडले आहेत, साल पण मी काढून घेतली. आणि इथे मसाला बनवत आहे. हिरवी मिरची 1 चमचा, जिरे घातलेत, लसण घातलं आहे, एक छोटा एवढा गड्डा लसण घातलेला आहे, कोथिंबीर घातली आणि कढीपत्ता. आणि आता याच्यामध्ये मीठ घालणार आहे. तर हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. चला आता हे बारीक करून घेते. तर आलू मॅश करून घेतलेत आणि वाटलेला मसालाही घातलेला आहे. आता आपण घालूया याच्यामध्ये 1 चमचा धण्याची पावडर आणि अर्धा चमचा हळद. तर हे मिक्स करून घेऊया. आता आपलं छान मिक्स करून घेतलेलं आहे मी बॅटर. चला आता पराठे टाकून घेते. बघा होत आहे तिथं आपले पराठे. आता टाकून घेते. आणि तर मुले पण आता गरम गरम पराठा खात आहेत. कलर पण खूप सुंदर आलाय, हे बघा. चला तर आता करून घेते आणि नाश्ता करते. तर इथे घेतलेला आहे नाश्त्याला. आणि इथे काकडी आणि कॅरेट खिसून घातलेला आहे दह्यामध्ये, आणि गरमागरम पराठे. चला तर आता नाश्ता करून घेते. तर चला, सगळी कामे झालेली आहेत आणि मी आज डोक्यावर आंघोळ केलेली आहे, कारण शॅम्पू पण माझा संपलेला होता. तर काल मिस्टर घेऊन आले, तर आज आंघोळ मी केलेली आहे. आणि चला आजचं वातावरण कसं आहे तेही तुम्हाला दाखवते. आणि भरपूर असा आभाळ आलेला आहे, पाऊस येईल. थोडासा अगोदर पाऊस येऊन गेला, बघू शकता वातावरण. हे बघा, भरपूर आभाळ आलेला आहे. अगोदर थोडासा पाऊस पडलेला आहे. आणि इथे माझा मुलगा काय करत आहे तेही दाखवते तुम्हाला. तरी आहेत मुलं तर काहीतरी क्रिएटिव्हिटी चालूच असते त्याची, काहीतरी तो बनवत आहे. आणि इथे एक हा छोटासा बनवून ठेवलाय. हो ना, काय बनवायला पिलू? बेब्लेड. इकडे बघ. काय बेब्लेड काय असते ते? ते आपल्या भोवरावाने राहते की भोवऱ्यावानी. आजकालचं लेटेस्ट ओके. भोवरावाने येते काय की ते व्हिडिओ बघला, आता बनवायचं चालू केलं. ओके, गुड. काहीतरी क्रिएटिव्हिटी करतात, मस्त त्यांचा दिवस पण छान जातो. आणि तो तेच बनवत आहे. जसं भोवरा फिरतो ना तसंच तेही असतं. पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर तेही मी तुम्हाला दाखवते. आणि आता मी बनवणार आहे, मस्त वातावरण छान झालेलं आहे पावसाचं, तर त्याच्यासाठी आता मी वडे बनवत आहे. आलूचे वडे. जे मी पराठा बनवला होता ना त्यातलं थोडंसं आलूचं बॅटर उरलेलं आहे, आलूचं मिश्रण ते. तर त्याचेच मी आता
आलूचे वडे बनवणार आहे. चला दाखवते. आलूचं बॅटर उरलेलं आहे, तर याचेच आता मी वडे बनवणार आहे. त्याच्यासाठी इथे मी बेसन पण भिजत घातलेलं आहे. ओन्ली बेसन आहे आणि चवीपुरतं मीठ घातले आणि मस्त असे वडे बनवूया गरमागरम. चला, इथे मी तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि बॅटर पण आपलं रेडी आहे आणि वडे पण मी असे करून ठेवलेले आहे. तर तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घालूया. आंघोळीला नको बेटा. तर इथे मस्त मी घातलेले आहेत. हे बघा वडे छान फ्राय करून घ्यायचेत आपल्याला. चला तर आता हे फ्राय करून घेते. इथं मस्त आपले वडे झालेले आहेत तयार आणि इथे बनवत आहे आणि मस्त आता मुलगी एन्जॉय करत आहे. कसे झाले दक्षू? छान लागले का? हो. आणि इथं मुलाचं चालूच आहे. काय की बेटा? वडा झालं तयार? अरे वा. वडे झालेले आहेत आणि इथं पाव पॅकेट पण आणलेलं आहे. खा आता, खाऊन बघ कसं झालं. हो छान आहे, मस्त. घे पिलो. चला तर आता आम्ही खाऊन घेता. तर बघा माझ्या मुलाने किती सुंदर हे बनवलेलं आहे. हे पण रेडी झाले आणि हे पण रेडी झालेलं आहे. हां, एक मिनिट. ओके. वाव. चला तर स्वयंपाक झालेला आहे आणि बघा अंधार किती झाला आहे. आभाळ आहे, आणखी पाऊस तर काय पडलेला नाही आहे आणि मला जायचं आहे आता हॉस्पिटलमध्ये. तर मुलाला घेऊन जात आहे कारण त्याला द्यायची आहे वाफ. हे बघा कफ झालेला आहे त्याला छातीमध्ये भरपूर. तर वाफ सांगितली डॉक्टरनी, तर तेच द्यायला चालले आहे. तर जाऊन त्याला वाफ देऊन येते. त्याला घेऊन जात आहे आता आणि हॉस्पिटल पण जवळच आहे. थोडंसं 1-2 गली झाल्याच्या नंतरच आहे हॉस्पिटल पण. तर जाऊन वाफ देऊन येते आता. तर आता इथे वाफ द्यायला मी जात आहे आणि 1-4 दिवस सांगितलं होतं वाफ द्यायला. तेच आता हॉस्पिटलच्या मी जवळ आलेली आहे. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखीन नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.